सरप्राईज पार्टीची तयारी. आमची एक फ्रेंड आहे जी 7 मंथ प्रेग्नंट आहे आणि इकडे तुम्हाला माहितीच आहे की फॅमिली जेव्हा येऊ शकत नाही त्यावेळी आपण सगळे मित्रमैत्रिणी जे असतो ते एकमेकांची फॅमिली असतो. सो आम्ही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि ही आमची आदल्या दिवशीची सगळी तयारी चालू होती. पूर्णपणे डेकोरेशन्स वगैरे केलं. व्हेन्यू वगैरे जो आहे तो माझ्याच घरी ठरला होता. सो मी रेकॉर्ड केलं आहे. ही नेक्स्ट डेचं ज्या दिवशी सरप्राईज होतं त्या दिवशी सगळं घर वगैरे आवरलं, सेटअप रेडी केला आणि आम्ही गेस्टची वाट बघत होतो. साधारण 7 वाजता सगळेजण येणार होते कारण 8:30चा टाईम दिला होता. फूड वगैरे आलं होतं, सगळे गेस्ट आले होते आणि आम्ही त्यांची वाट बघत होतो 7:30 वाजता यायची. ही सगळे सरप्राईज 7:30 वाजले होते. सो सरप्राईजची तयारी चालली होती आणि हा रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे तो होता सरप्राईज रेकॉर्ड करण्यासाठी हाईड करून बसलेले लोक होते. कोण कुठे उभं राहील, काय कसं करेल आणि कशी एंट्री होईल आणि तिला काय करणार हे असं ठरलं होतं सगळं. सो बरोबर 7:30 वाजता ती आली. आल्यानंतर सगळ्यांनी जी थीम वगैरे घातलेली होती ड्रेस कोड त्याप्रमाणे गेलं आणि ते तिला खूप आवडलं. इव्हन ती म्हटली पण की तुम्ही सगळेच किती छान दिसता आहात आणि तिच्यासाठी हे सरप्राईज होतं. तिला मी माझ्या घरी जेवायला ये नॉर्मली म्हणून सांगितलं होतं फक्त आणि तिला हे नव्हतं माहिती की सगळेच जण येणार आहे. आल्यानंतर तिच्यासाठी आम्ही ड्रेस वगैरे पण ऑर्डर करून ठेवला होता. तिला मस्तपैकी रेडी केलं. बोहो थीम होती म्हणून सगळं, कारण त्यांना जेंडर रिव्हील करायचं नव्हतं. ते आल्यानंतर एक मॅन्डेटरी चहा आमच्याकडे होतो म्हणजे होतोच आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मेंबर आहेत हे वाले ते जे अतिशय छान चहा करतात. त्यांनी मस्तपैकी चहा बनवला. त्याच्यानंतर सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले. मग प्रत्येकाला भूक लागली, जेवण केलं. जेवण झाल्यानंतर छानपैकी केक वगैरे कट केला. रील्स मॅन्डेटरी असतात सो ते बनवले सगळ्यांनी. मुलींची गँग सेपरेट बसली होती. सुरुवातीला गप्पा झाल्या प्रत्येकाच्या, मुलं खेळत होती आणि त्याच्यानंतर आम्ही गेम्स प्लॅन केलेले होते. सो छानपैकी ते गेम्स खेळलो. जवळपास 2-3 टाईपचे गेम झाले. दमशेराज झाला, भेंडा झाल्या गाण्यांच्या. त्याच्यानंतर एम्परर म्हणून जो गेम होता तो खेळले. खूप मस्ती आली. जवळपास रात्रीचे 12-1 पर्यंत सगळे बसले होते. हळूहळू सगळेजण गेले आणि 2 नंतरचं माझं हे रुटीन मी क्लीनअप केलं आणि तुमच्याशी बोलते. किचन आवरलेलं आहे. सगळे त्यांच्या घरी गेलेले आहेत आता आणि खूप छान दिवस गेला आहे. खूप सारी मस्ती केली आहे आम्ही लोकांनी आणि इकडे असंच असतं म्हणजे थोडंसं एखादा दिवस सगळ्यांसोबत ज्यावेळी घालवतो त्यावेळेस एक एनर्जी रिफ्रेश होते परत. तुम्ही रेडी होता पुढच्या याच्यासाठी आणि त्याच रुटीनमधनं थोडंसं माणूस बाहेर येतं पर्यंत थांबले पण. सो खूप सारी मज्जा आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. काळजी घ्या. धन्यवाद.